हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे टॉम अँड जेरीची फॅमिली. तर आजची सुरुवात अशी सुंदर अशा भेटवस्तूंनी झाली होती, जी की गुरुपौर्णिमेनिमित्त सचिनला गिफ्ट म्हणून शुभम भाऊंनी दिलेली होती. तर पोरांची एक्साइटमेंट बघा गिफ्ट उघडण्यामध्ये. दत्तांचा, स्वामी महाराजांचा फोटो होता, जो की गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या स्वामी आलेत आपल्या घरी. आहे. दत्त महाराज आलेत. खूप सुंदर अशी फ्रेम होती ही हसरी. थँक्यू शुभम भाऊ. थँक्यू शुभम आता भाऊ. कृष्णा गेलाय ती फ्रेम घेऊन पप्पांच्या हातातून आजी तुम्ही बोला की हो दाखवण्यासाठी. थँक्यू. त्यानंतर आम्ही गेलो होतो क्षेत्रीय महाकार्यालयामध्ये, कारण माझं व्हॉट्सअपचं नंबर व्हॉट्सअप नंबर जो आधार कार्डवरती आहे तो सिम माझ्या आजीच्या नावावरती होता आणि माझी आजी गेली, त्यामुळे तो काही नंबर मला पुन्हा घेता येत नव्हता. तो नंबर माझ्याकडून हरवला. सो मी आधार कार्डवरचा नंबर अपडेट करून घेतला. ते स्मार्ट कार्ड रिसीव्ह करण्यासाठी गेलो होतो आम्ही क्षेत्रीय महाकार्यालयामध्ये. ते घेऊन आलो आम्ही स्मार्ट कार्ड तिथून आणि त्यानंतर निघाले होते जॉबवरती. तर रस्त्यात मला भेटलेली आहे वृषाली. जाताना नसते ती माझ्यासोबत, तर मग मी गेले होते रोल खाण्यासाठी. तर मग तिला म्हटलं तूही खा माझ्यासोबत. मग रोल वगैरे खाऊन झाला. रोल मोमोज असं काही घेतलं मी, कारण दुपारी छोलेची भाजी होती ज्यात की गूळ होता आणि मला गोड भाज्या त्यामुळे मी खाल्लं. तर मी नाही खात, मी अवॉइड करायचा भरपूर प्रयत्न करते, पण ते फास्ट फूडच माझ्याजवळ येतं, मी नाही त्याच्याजवळ जात. मग सचिननी आम्हा दोघींना पण सोडवलं अर्ध्या रस्त्यामध्ये. आम्ही चालत चाललेलो आहोत आता कामावरती. आज येताना पण आमची बडबड चालूच असते, काही ना काही गॉसिप्स असतात आमच्या. गाईज मला सांगायचं तिला दिलती मी येताना बडीशेप. येताना एक दिली होती ठीक आहे, पण मैत्रीने मी तिच्याकडे बघते किती देईल मला. ही दोनदा एक वेळ काही बोललंच नाही. मी दुसऱ्यांदा म्हणलं आता तरी तिने हात पुढे गपकीने घातला तिने तोंडात. असं नाही झालं. तिथं कपड्याचं दुकान होतं, माझं लक्ष कपड्यांकडे होतं. ती पुढे चालली होती, मी अशी उघडली आणि अशी घातली आणि मग ती मला म्हटली मला थोडीशी दिला. आता अशी टाकली मी तुला कशी थोडीशी देणार आहे. पण तिच्यासोबत आहे म्हणल्यावर आपण वाटून खातो का नाही सांगा फक्त. माझी साईज बघा, हिची साईज बघा. एवढीशी बडीशेप माझ्या कुठल्या पोटाच्या कोपऱ्यात जाऊन बसेल सांगता पण येत नाही. काही एक म्हण आहे, एक तू 7 जणांनी वाटून खायचं असतं, तर कसाही वाटून खाईल. बरं तुला चल पुढे जाऊन बडीशेप घेऊन देते. सॉरी, मला ती वाटूनच खायची होती. काल जे दत्त महाराजांचे तिथले फुलं मी दाखवले होते, जे की मला वृषाने घेऊन नव्हते दिले, ते मी आज घेतलेले आहेत. इकडे व्हिडिओ स्किप नका करू, इथे सुंदर असा व्हिडिओ क्लिक केला आहे मी. चंदा मामा आत्ता लपलेले आहेत दरवाजा पलीकडे. आता थोड्या वेळाने तुम्हाला त्यांचं 1-2 सेकंदामध्ये तुम्हाला त्यांचं दर्शन होईल. आले का लहानपणीचं गाणं आठवलं. लिंबोनीच्या झाडापाठीमागे नाही लपलेच चंदामामा, पण ह्या चंदामामा लपलेले आहे ढगांच्या पाठीमागे. काय रे, तर आज वृषालीच्या मम्मीला स्वयंपाकाचा आला होता कंटाळा काकूंना, आणि मग त्यांनी सांगितलं होतं वृषाला की बिर्याणी आणि येताना, तर ती तिच्या मम्मासाठी घेते आता बिर्याणी. वृषा आज मम्मीने सांगितलं होतं म्हणून घेतलं. आज मातोश्रींना आलेला आहे स्वयंपाकाचा कंटाळा, म्हणून वृषालीच्या पॉकेटला बसलाय चणचणा. यमक नाही जुळलं पण चालवा. गाईज आता ही बघा शॉपिंग करायला जाते. मला म्हणते ऋषी आपण इथे थांबू, आणि आता बघा पुढे जाते, कानातल्याच्या इथे जाते आणि तिथेच बसते थांबते. तिने मला नंतर काढायला सांगितलं होतं. ती मला म्हटलेली मी जेव्हा सांगेल ना तेव्हा
ब्लॉग चालू कर म्हणून. पण मी तिच्या नकळत आधीच चालू केलं कारण की तुम्हाला मला तिचं दाखवायचं होतं की ती कशी आहे म्हणून. बोलते एक की सगळ्यांना वाटली पाहिजे की ती खूपच हे आहे म्हणून. तर ती शॉपिंगमध्ये आणि खाण्यामध्ये एक्सपर्ट आहे. खूप शौकीन आहे ती. बघा कानातले दादाला सांगितलं आहे यायला. दादाला म्हणलं आम्ही इथंच थांबलो या लवकर. आणि आता बघा टाइमपास कशी करते. आता बघा एक म्हणून किती कानातले घेते. मला म्हणाली मिस्टर उशी मी बघणार आहे. एक घेतलंय हातात. सगळे छान वाटतात. तिने आता मी एकटीनेच पार्सल घेतलं कारण तरी मगाशी येताना खाल्लं होता चिकन रोल मोमोज खाल्लं होतं काहीच तरी. आत्ता घेतलं नाही कारण ओरडते दादा म्हणून 2-2 वेळा. आता ती खाल्ली असती जर दुपारी खाल्लं नसतं तर. अजून बघते अजून संपणच तिचं बघ ना. हो छान आहे. खूप मोठं नाही वाटत ते. मी तिला म्हटलं मोठं वाटतंय तरी तिने तेच घेतलं. तिला जो घ्यायचा असं तो घेतेच ती. बास तरी मी चालू ठेवते. मला म्हणते बास म्हणून. तिला कळलं मी काढते व्हिडिओ. दादा पण आलाय. येते ते म्हणाले ना अजून एक काढले. असे किती तिने कानातले गेले 4 कानातले काढले का नाही म्हणून. मला चॉईस करायला मदत कर. तिचं म्हणणं झालं ना तरी ती अख्खं घ्यायला तयारी. आता ती एवढं घेऊन सुद्धा म्हणते चॉईस करा. काय दाखव कुठलं. हे छान आहे हे. भैया ऐका ना हे नको ते. आता ते नको ते दुसरं म्हणते. एक तिथं ठरवलं त्यामुळे. दादा हो बघ ना. बघती की दुकानदाराचं डोकं खाल्लं माझं खाल्लं. आता ते दाद्याचं डोकं खाणार. ठीक आहे. लोकेशन आहे गोयलगंगा. हो बघा हे अँटिक आहे. छान असतात तसे या दादाकडे कानातले. दाखव नाही. तुम्ही मला कोणाला हवा असेल कानातले तर येऊ शकता घेऊ शकता. छान छान कानातले आहेत त्याच्याकडे. सिंहगड रोड गोयलगंगाला आहे. तुम्हाला रोज रात्री थांबतो इथे. भरपूर जण घेतात. झालं का होतंय का आज. अजून बॅगेतलं काढलं. एवढं लटकवलेलं असून सुद्धा अजून तुम्ही बॅगेतलं काढल्या. त्याच्यातलं घेतले तर घेतले. आता त्यांनी बॅगेतलं पॅकेटसुद्धा काढलं. त्याच्यातलं सुद्धा घ्यायला सांगितलं.
प्लेटिंग मफिन नाही आहे, दूध क्वालिटी चांगली आहे. किती घ्या हे बघा ते कानातले घेते ते क्यूट आहे. हे बघा गाईस छान घेतलेत खरं छान कानातले. 1 2 3 कानातले घेतले तर एवढ्या वेळ थांबून बस पॉज कर नाही तर तर बघा आजी बसलेली आहे आणि आमचे मासे इकडं आणि बाबा बसले टीव्ही बघत कॉमेडी आणि हे पप्पा आणि बार काही आईस्क्रीम खाते. त्याचं नाव मल्हार रे आणि माझी मम्मी तिकडे झाडू मारते. हा पसाला चलतीये. काय खातोय मल्हार? काय काय सांग? आईस्क्रीम. हा हे काय आईस्क्रीम खातोय. कशी आहे? कशी आहे? कशी आहे? काय? कशी आईस्क्रीम आहे? छान. पप्पा आहे तिकडं आणि मम्मी. इकडं हे फुल आहे दाखवतो. चला सोडा. फुलं आणली बंद कर. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.